नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील मोठी बातमी। शिवरस्ते मोकळे करण्यासाठी सरपंचांनी घेतली प्रेस कॉन्फरन्स। आता बातमी विस्तारपूर्वक। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, विहिरगाव, गोंडपिपरी येथे शिवरस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच। रस्तेच नाहीत, शेतीला जाण्यासाठी मार्ग नाही। पूर्वी बैलगाड्या धावायच्या त्या रस्त्यांवर आता अतिक्रमण झाले आहे। मोठ्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणली आहे। गरीब शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी वेडेवाकडे मार्ग धुंडाळावे लागत आहेत। काहींना शेती सोडण्याची वेळ आली आहे। तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग नाही। न्यायाची अपेक्षा फेलच ठरत आहे। शेवटी शेतकऱ्यांनी आज मोठ्या भावनेने, तडफेने आणि संघर्षाच्या तयारीने प्रेस कॉन्फरन्स घेतली। शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? पहा DIG न्यूजवर। जाण्यासाठी मार्ग नाही आहे, त्यांना ते मार्ग मोकळं करून द्या व असं मी तहसीलदार साहेबाकडे पत्र पाठवला होता। त्यांनी ते काही कारवाई न करता ते पुन्हा जो पांढन रस्त्याचे जे अतिक्रम हटवावा असं म्हणून ग्रामपंचायतला पत्र आलेलं आहे। तर त्यांनी त्या अतिक्रमाच्या माध्यमातून काही म्हणजे शेतकऱ्यांचे जो समस्या आहे ते पूर्ण झालेले नाही। ते शेतकरी वारंवार माझ्याकडे येऊन सन्या ते शिवरस्त्याचे अतिक्रम हटवून द्यावा असे म्हटले आहे। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण हेच की विहिरगाव आणि गोंडपिपरीच्या मध्ये एक शिवरस्ता आहे। दोन्ही गावाच्या मध्ये असलेला शिवरस्ता, त्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि या अतिक्रमण झाल्यामुळे पुढे जे शेतकरी आहेत त्या पुढच्या शेतकऱ्यांचा मार्ग अडवला गेला आहे आणि त्याच्यामुळे तिथे जाण्यासाठी कुठलाही मार्ग उपलब्ध नाही। तर शेतकऱ्यांनी शेतमालाची ने-आण कशी करायची किंवा आपली जनावरे कशी घेऊन जायची ही सगळ्यात मोठी बिकट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। शेतमाल घरी कसा आणावा हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या संदर्भात आम्ही तहसीलदारांना तसं निवेदन दिलेलं होतं। तहसीलदारांनी याचा भूमी अभिलेखला पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागवली आणि त्या जागेचं सीमांकन करून द्यावयाची विनंती करण्यात आलेली होती। पण भूमी अभिलेखकडून म्हणजे मंडळाधिकाऱ्यांकडून त्याचं सीमांकन करून भूमी अभिलेखकडून असं आम्हाला कळवण्यात आलं की यासाठी एक भूमापन फी भरण्यात यावी आणि ही फी शेतकऱ्यांनी भरावी। तर ही फी आम्ही शेतकऱ्यांनी कुठून भरावी आणि का भरावी? जर महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून हे रस्ते मोकळे करून दिले जाणार असतील तर शेतकऱ्यांनी का म्हणून या फीचा भरणा करावा आणि शेतकरी ते कुठून करतील? शेतकऱ्यांचं पोट आधीच हातावर आहे। इनमिन थोडीशी शेती असते, गरीब शेतकरी हा पैसा कुठून भरू शकतील? तर माझ्या तहसीलदारांना विनंती आहे की लवकरात लवकर हा जो शिवरस्ता आहे यावर अतिक्रमण काढून तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? पहा DIG न्यूजवर।